मित्रांनो, जर तुम्हाला आता 12वी नंतर इंजिनिअरिंग करायची असेल आणि त्यासाठी तुम्ही अहिल्यानगर जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेज बघत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे। कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, कारण की असेच कामाचे व्हिडिओ आपल्या चॅनलला रोज येत असतात। तर मित्रांनो, कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यातील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेज सांगतो। तर मित्रांनो, यामध्ये पहिली कॉलेज आहे अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संगमनेर। या कॉलेजची फी सांगतो तुम्हाला। या कॉलेजची फी आहे ओपन साठी 1,28,000, त्यानंतर ओबीसी, ईबीसी, एससी आणि ईडब्ल्यू साठी 22,000 रुपये, त्यानंतर एनटी, एसबीसी आणि टीडब्ल्यूडी साठी सुद्धा 22,000 रुपये आणि एससी आणि एसटी साठी 8,245 रुपये। त्यानंतर या कॉलेजचा प्लेसमेंट बघायला गेलं तर या कॉलेजचा प्लेसमेंटचा रेकॉर्ड सुद्धा खूपच चांगला आहे, त्यामुळे ही कॉलेज तुम्ही कन्सिडर करू शकता। यानंतर दुसरी कॉलेज आहे संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोपरगाव। या कॉलेजचा फीचा डेटा त्यांच्या वेबसाईटला अवेलेबल नाही, तो डेटा तुम्हाला कॉलेजला जाऊनच विचारावा लागेल। यानंतर मित्रांनो, 3 नंबरची कॉलेज आहे प्रवरा रूरल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणी प्रवरा नगर। त्यानंतर चौथी कॉलेज आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहिल्यानगर। यानंतर 5वी कॉलेज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेप्ती। त्यानंतर 6वी कॉलेज आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहिल्यानगर सीएसडी। त्यानंतर 7वी कॉलेज आहे ऑनरेबल श्री बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्ट परिक्रमा काष्टी श्रीगोंदा। यानंतर 8वी कॉलेज आहे विश्व भारती अकॅडमीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहिल्यानगर। त्यानंतर 9वी कॉलेज आहे विद्यानिकेतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बोटा संगमनेर आणि 10वी कॉलेज आहे अडसूल टेक्निकल कॅम्पस चास। आणि अजून एक 11वी कॉलेज सांगतो, ती म्हणजे राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पारनेर। तर मित्रांनो, या सर्व 10 कॉलेजची सविस्तर माहिती मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेली आहे, तिथे तुम्ही सविस्तरपणे बघू शकता। बाकी जर तुम्हाला या कॉलेज विषयी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट करून विचारा, त्यांचे उत्तर तुम्हाला मी नक्कीच देईल। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला जी पण मी कॉलेजची नावं सांगितली त्या कॉलेजला स्वतः तुम्हाला पर्सनली व्हिजिट करायचं आहे, तिथे जाऊन चौकशी करायची, सर्व माहिती काढायची आणि त्या कॉलेजमधून जे पण विद्यार्थी पासआउट झालेत त्यांना स्वतः पर्सनली भेटायचे आणि त्यांना चौकशी करायची की या कॉलेजचा रिव्ह्यू कसा आहे, त्यानंतर प्लेसमेंटचा रेकॉर्ड कसा होता, तुम्हाला प्लेसमेंट मिळाली की नाही, ही सर्व माहिती त्यांना विचारून घ्यायची आणि आता सध्या जे कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकतायत त्यांना पण विचारायचं आहे। आणि सर्व चौकशी झाल्यावर जर तुम्हाला ती कॉलेज पॉझिटिव्ह वाटली तरच तुमचा ऍडमिशन बद्दल त्या कॉलेजचा निर्णय घ्या। बाकी जर तुम्हाला पुणे, नागपूर, नाशिक मधल्या इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहिजे असेल तर त्यांच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी इथे ऍड केलेली आहे, इथे जाऊन तुम्ही बघू शकता। किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा, तिथे इंजिनिअरिंग कॉलेजची मी प्लेलिस्ट बनवलेली, तिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जातील। तर मित्रांनो, तुम्हाला अजून कोणत्या शहरातील इंजिनिअरिंग कॉलेजची माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा, त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनेल। बाकी जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि जास्तीत जास्त 12वी पास मित्रांना हा व्हिडिओ लवकर शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या, म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।